हा सध्या हरभऱ्याची आवक कशा पद्धतीनं आहे, किती भाव आहे, काय सांगाल? लातूर कृषी बाजार समितीमध्ये आज रोजी हरभऱ्याची आवक 15,000 ते 20,000 कट्ट्याची आहे. हीच आवक गेल्या महिन्यामध्ये 30,000 कट्ट्यापर्यंत होती. परंतु सध्या हरभऱ्याचे जे भाव आहेत ते हमी भावापेक्षा कमी आहेत बाजारामध्ये. आजचे हरभऱ्याचे भाव आहेत 53, 54, 54.5. आणि मला वाटतं संपूर्ण देशामध्ये जवळपास राजस्थानमध्ये नवीन आवक चालू झाली हरभऱ्याची, मध्य प्रदेशमध्ये नवीन आवक चालू झाली, कर्नाटकमध्ये माल येत आहेत, गुजरातमध्ये माल येत आहेत. सर्वांकडं आसपास हेच भाव आहेत. 50-100 रुपयाचा फरक आहेत. देशामध्ये हरभऱ्याची आवक सध्या सुरू आहेत. आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षीपेक्षा हरभऱ्याची जी पीक आहे थोडं कमी पिकलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हरभऱ्याला थोडी तेजी येईल. कारण हमी भावाचा आणि बाजारातला भाव याचा जास्त फरक नसल्यामुळं शेतकरी वर्ग पुन्हा माल आपल्या बाजारपेठेमध्ये आणत आहेत. तो सरकारकडे माल घेऊन जात नाही हमी भावामध्ये. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सरकारकडे जर माल असतं तर त्यांची पॉलिसी काय असते की थोडं जरी भाव वाढला तर ते स्वतःचा जवळचा माल विकतात. ह्यावर्षी त्यांच्याजवळ काही माल नाही आहे. तो सर्व माल व्यापाऱ्यांच्या हातामध्ये सध्या आहेत. याच्यामुळे भविष्य काळामध्ये हरभऱ्यामध्ये थोडी भावाने शक्यता आहे. कुठून माल येते लातूर जिल्ह्यात? लातूरला जो हरभरा येतो तो मुख्यतः लातूर जिल्ह्यातच जास्त येतो. कर्नाटकची आवक जी पूर्वी राहत होती लातूर बाजारपेठेमध्ये ती सध्या राहिलेली नाही. आजूबाजून आता माल लातूरला लांबून येतो. परंतु सध्या परिस्थिती कशी आहे की सगळीकडे साम्य भाव आहेत. भावामध्ये एक समान भाव असल्यामुळं ट्रान्सपोर्टिंग परवडत नाही ते. त्याच्यामुळं ह्यावर्षी आवक थोडं हरभऱ्याची कमीच आहे जरा.